कोल्हापूरच्या सहकार राजकारणात एक मोठा धक्का बसलाय। 63 वर्षांचा इतिहास असलेल्या गोकुळ दूध संघावर पहिल्यांदाच प्रशासक बसवला गेलाय। ज्या ठिकाणी निवडणुकीच्या हालचाली सुरू होत्या तिथे अचानक प्रशासनाची एंट्री झाली आणि यानंतर फक्त गोकुळच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालं। एका बाजूला मंत्री हसन मुश्रीफ यांचा आत्मविश्वास, तर दुसऱ्या बाजूला शिवाजी पाटील आणि प्रकाश बेलवाडे यांची आक्रमक भूमिका, आणि मध्येच कोर्ट, आरोप प्रत्यारोप आणि सत्तेतील मतभेद। पण प्रश्न इथे थांबत नाही। गोकुळमध्ये खरंच भ्रष्टाचार होता का, की हा सगळा राजकीय डाव होता? आणि सर्वात महत्त्वाचं, या सगळ्या घडामोडीमुळे कोल्हापूरच्या राजकारणात पुढे काय बदल होणार, जाणून घेऊया सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून। नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। तर सुरुवात करूया त्या घटनेपासून ज्यामुळे हा सगळा वाद पेटला। गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळांची मुदत संपली आणि अपेक्षा होती की निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल, कारण सहकार क्षेत्रात निवडणूक म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे थेट गाव पातळीवर प्रभाव। पण इथेच पहिला ट्विस्ट आला। निवडणुकीऐवजी प्रशासकाची नियुक्ती झाली। आता ही नियुक्ती साधी नाही, कारण गोकुळ हा फक्त दूध संघ नाही तर कोल्हापूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे। इथे सत्ता म्हणजे शेतकऱ्यांवर पकड, आर्थिक प्रवाहावर नियंत्रण आणि पुढच्या निवडणुकांवर प्रभाव। मुळात गेल्या काही महिन्यांपासून गोकुळमध्ये आरोपांची मालिका सुरू होती। शिवाजी पाटील आणि प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा जोरात उचलला होता। त्यांनी थेट व्यवस्थापनावर बोट ठेवलं आणि यामागे मोठं राजकीय गणित असल्याची चर्चा सुरू झाली। दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका वेगळीच होती। त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की निवडणूक लवकरच होईल आणि महायुती म्हणूनच ती लढवली जाईल, म्हणजेच ते परिस्थिती नियंत्रणात असल्याचं दाखवत होते। पण वास्तवात मात्र वेगळीच स्क्रिप्ट लिहिली जात होती। इथे महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे कोर्टाची एंट्री। प्रकाश बेलवाडे यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे निवडणूक प्रक्रिया थांबली आणि या कायदेशीर प्रक्रियेमुळे प्रशासक नेमण्याचा मार्ग मोकळा झाला। म्हणजेच राजकारण प्लस कायदा इज इक्वल टू सत्ता बदलाचा मार्ग। हे समीकरण इथे ठरवून आखलं गेलंय का, असा विचार करण्यास नक्कीच वाव आहे। यानंतर अचानक 5 अधिकाऱ्यांचं प्रशासक मंडळ गोकुळमध्ये दाखल होतं आणि सत्ताधाऱ्यांना कळायच्या आतच त्यांनी कारभार हाती घेतला। हा क्षणच सांगतो की ही चाल किती व्यवस्थित आखली गेली होती। आता इथेच खरी राजकीय लढत सुरू होते, कारण हा फक्त प्रशासकाचा मुद्दा नाही, तर हा थेट मुश्रीफ विरुद्ध पाटील बेलवाडे असा सामना बनलाय। शिवाजी पाटील यांनी तर पुढे जाऊन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यांनी आरोप केला की जिल्हा बँकेच्या माध्यमातून दबाव टाकला जातोय। म्हणजेच हा वाद आता सहकारातून थेट वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर गेला आहे। दुसरीकडे काँग्रेसचे सतेज पाटील यांनीही या प्रकरणात उडी घेतली। त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला, महायुतीच्या चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा? म्हणजेच सत्तेत असतानाही नियंत्रण नसल्याचं चित्र त्यांनी मांडलं। त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे हे महायुतीचंच अंतर्गत राजकारण आहे का? कारण जर सगळे एकत्र असतील तर अशी परिस्थिती का निर्माण झाली? आता याच ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय अर्थ समोर येतो। गोकुळ हा केवळ एक संस्थात्मक प्रश्न नाही, तर तो महायुतीतील अंतर्गत संघर्षाचं प्रतीक बनतोय। एकीकडे भाजपची आक्रमक रणनीती दिसतेय, जिथे स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत करण्यासाठी सहकार संस्थांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी आणि इतर घटकांमध्ये अस्वस्थता दिसतीये। आणि हे सगळं का महत्त्वाचं आहे? कारण सहकार क्षेत्र हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं हृदय मानलं जातं। इथं जिंकणारा नेता फक्त संस्था जिंकत नाही, तर संपूर्ण राजकीय समीकरण बदलतो। पण या सगळ्या राजकीय खेळात एक महत्त्वाचा प्रश्न कायम दुर्लक्षित राहतोय, तो म्हणजे गोकुळशी जोडलेल्या हजारो शेतकऱ्यांचा। कारण गोकुळ हा फक्त राजकारणाचं केंद्र नाही, तर तो थेट दूध उत्पादकांच्या रोजच्या उत्पन्नाशी जोडलेला आहे। प्रशासक आल्यानंतर निर्णय प्रक्रिया बदलते, प्राधान्यक्रम बदलतात आणि याचा थेट परिणाम दुधाचे दर, देयकांची वेळ आणि बोनसवर होऊ शकतो। जर प्रशासक पारदर्शकपणे काम करत असेल तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, पण जर हा कालावधी फक्त राजकीय नियंत्रणासाठी वापरला गेला तर सर्वात मोठा फटका सामान्य दूध उत्पादकांना बसू शकतो। त्यामुळे ही लढाई फक्त नेत्यांची नसून
ती थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आता पुढचा प्रश्न, पुढे काय? पावसाळ्यानंतर निवडणुकीची शक्यता व्यक्त केली जाते, पण तोपर्यंत प्रशासकाचा कारभार कसा चालेल? भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होतील का, की हे सगळं फक्त राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी होतं? जर आरोप सिद्ध झाले तर पाटील बेलवाडे यांची भूमिका मजबूत होईल, पण जर काहीच बाहेर आलं नाही तर त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. दुसरीकडे मुश्रीफ यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निकालाच्या दिवशी ते उत्तर देतील, म्हणजेच त्यांनी अजूनही खेळ संपलेला नाही असंच दाखवलंय. आणि म्हणूनच ही लढत अजूनही संपलेली नाही, उलट आता खरी सुरुवात झाली आहे. एकंदरीतच गोकुळमध्ये सुरू झालेली ही राजकीय हालचाल आता फक्त एका दूध संघापुरती मर्यादित राहणार नाही. तिचे पडसाद जिल्हा बँक, इतर सहकारी संस्था आणि पुढच्या निवडणुकांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. प्रशासक हा तात्पुरता उपाय असतो, पण त्यातून कायमस्वरूपी राजकीय समीकरणं बदलू शकतात. आता सगळ्यांच्या नजरा एका गोष्टीवर आहेत, निवडणुका कधी लागणार आणि त्या दिवशी खरंच कोण गुलाल उधळणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.